तुला घरी बसून काय काम जमते? तर मला घरी बसून बऱ्याचशा गोष्टी जमतात बरं का. म्हणजे किराणापासून ते महिन्यामध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टी लागणार आहेत, ते सगळं मला आधीच माहीत असतं घरात बसून. माझ्या नवऱ्याचा पगार जर एखाद्या महिन्यात कमी आला, तर मला महिना कसा चालवायचा आहे, हे मला समजतं माझ्याच घरात बसून. माझा नवरा दुःखी आहे की आनंदी आहे, त्याला खुश करण्यासाठी, त्याचा मूड चांगला होण्यासाठी, तो जर दुःखात असेल, तर त्याला सावरण्यासाठी काय करावं लागतं, हेही मला कळतं घरात बसून. त्याच्याकडच्या प्रत्येक माणसांना खुश कसं ठेवायचं, त्यांना आनंदी कसं ठेवायचं, माझ्या नवऱ्याला कुठलीही बोलणी कशी नाहीत बसवायची, हेही मला कळतं घरातच बसून. घरात बसणं काही सोपं काम नाही. घरात बसते म्हणजे बरीचशी कामंही आजूबाजूला असतात. घर सांभाळते मी त्याच्या माघारी. त्याची माणसं, त्याची नाती ही मी सगळी सांभाळत असते. भले माझी मग जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून, की मी त्याची बायको आहे म्हणून. करते याला महत्त्व आहे बरं का. तुला घरी बसून काय-काय जमतं? मला घरी बसून बऱ्याचशा गोष्टी जमतात. माझ्या स्वप्नांसाठी धडपडायला, माझ्या नवऱ्याला आधार द्यायला, माझ्या मुलाबाळांना सांभाळायला मला जमतं. एवढंच जमतं मला घरी बसून. हां ना? आजचा दिवस म्हणजे माझं भरपूर डोकं दुखत होतं. त्यामुळे शूट्स थोडेसे कमी केलेत. पण चालायचं. असे उन्हाळे, पावसाळे तर आपल्या आयुष्यात येतच राहतात. त्यालाच तर स्त्री म्हणतात आणि स्त्री पण जपणं आपलं कर्तव्यच आहे. हो ना? तर आजचा दिवस म्हणजे पूर्ण दिवस मी झोपून काढलाय आणि जेवढा पण वेळ मी उठले, त्यानंतर थोडी घरातली कामं आवरली, साफ-सफाई केली, स्वतः फ्रेश झाले आणि मग मला छान वाटायला लागलं. असा होता आजचा माझा गडबडीचा, आजारपणाचा, डोकेदुखीचा दिवस. चलो, भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय.